कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानावर शिवशाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली। या सभेत अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली। या सभेला संबोधित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे की मोदी शहा अदानी यांचा आहे असा सवाल करत महाराष्ट्र कुणाचा आहे हे दाखवण्याची वेळ आता आली असल्याचं सांगितलं। महाराष्ट्र लुबाडणाऱ्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ मी घेतली आहे, तुम्ही सुद्धा घ्या असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला। 2014 आणि 2019च्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासनं आठवत नसल्यानं मोदी सरकार म्हणजे गजनी सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, आता 2 सुरतवाले माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत आणि आम्ही आमच्या डोळ्यावरती काही झापडे लावून बघत बसणार? पवार साहेब, तुम्ही बोलत ते बरोबर आहे। या महाराष्ट्राच्या मातीमधले 2 पक्ष म्हणजे काँग्रेस तर आहेच, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी ही संपवायची, कारण त्यांना असं वाटतंय की हे 2 पक्ष संपले म्हणजे महाराष्ट्र आपल्या बापाचा झाला। अजिबात नाही। मोदीजींना मी सांगतोय की मोदीजी, तुम्ही पंतप्रधान पदाला साजेल अशा भाषेमध्ये बोला। सध्या मोदी सरकारचं गजनी सरकार झालेलं आहे। 14 साली काय बोलले 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले 24 साली आठवत नाही, आणि 24 सालानंतर तर ते सत्ता बघणारच नाहीयेत, अजिबात बघणार नाहीत। पंतप्रधान मोदी शरद पवारांना अतृप्त आत्मा म्हणत असतील तर तुम्ही वखवकलेला आत्मा आहात अशा परखड शब्दात त्यांनी मोदींचा समाचार घेतला। की जो महाराष्ट्राच्या मुळावरती आलेला आहे त्याचा सुपडा साफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। मोदीजी, तुम्ही भटकत्या आत्म्याबद्दल बोलताय, कोण मांस खाते, कोण मटण खाते, कोणाला किती मुलं व्हावी, अरे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आम्ही काय करू शकतो? तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाहीत नेते म्हणून, आमच्यातले चोरतात त्याला आम्ही काय करू? आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावं लागतात, हे तुमचं अपयश आहे, आमचं नाहीये। अरे आमची काही पोरं तुम्ही चोरलीत, मुलं पळवणारी टोळी, काही गद्दार चोरले, पण हे बघा ना किती आहेत। अरे तुम्ही 40 चोरले असाल, पवार साहेबांचे काही चोरले असाल, पण आज लाखो लोक, नवे महाराष्ट्रातले करोडो लोक ही माझ्यासोबत, पवार साहेबांसोबत आणि आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस सोबत ही खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडा साफ करण्यासाठी उभे आहेत। ही प्रधानमंत्रीची भाषा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोदींच्या सभा होत आहेत, मात्र त्यांना आता महाराष्ट्रात सभा घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं। देशाचे प्रधानमंत्री एखाद्या राज्यात जात असतील तर तिथल्या जनतेला संबोधित करतात, मात्र महाराष्ट्रात आल्यानंतर मोदींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय काहीच दिसत नाही। मोदी महाराष्ट्रात कितीही वेळ आले तरी त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही। महाराष्ट्राचा हिसका तुम्हाला सहन होणार नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचा समाचार घेतला। महाराष्ट्राची कथी तिची लढाई केली आणि महाराष्ट्राच्या देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्र वळेल नाही, पण ज्या दिवशी संधी मिळेल त्यावेळेला महाराष्ट्राचा हिसका हा तोडल्याकडे राहणार नाही, ती आम्हा लोकांची तयारी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शाहू छत्रपती यांनी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली त्याचवेळी त्यांचा विजय निश्चित झाला असल्याचं सांगितलं। भाजपच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र नासवलाय। भाजपचे नेते पक्ष पळवू शकतात, आमदार पळवू शकतात, त्या जोरावर तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हाल, मात्र शरद पवार किंवा उद्धव ठाकरे होऊ शकणार नाही असा टोला त्यांनी लगावला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी दहशत निर्माण करून दबाव टाकून लोकशाहीच्या गप्पा मारल्या जात असून मोदी सरकार लोकशाही संपवायला निघाले अशी टीका केली।
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपानं शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार संसदेत पोहोचणार असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे यांना फसवून सत्ता मिळवली, शरद पवार यांनाही धोका दिला, हे गद्दारांचं सरकार राज्यात आलं असल्याची टीका त्यांनी केली. 2024ची निवडणूक ही कोल्हापूरची अस्मिता जपणारी निवडणूक असून शिवशाहू विचाराला मतदान करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. आमदार PN पाटील यांनी मोदी यांनी शेती, शिक्षण, नोकरी आणि उद्योगासाठी काहीही दिलं नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांना मानाची पदं देऊन भाजप सरकारनं काय मिळवलं असा सवाल उपस्थित केला. आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंह यांनी देशभरातील विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबलं जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला. आपण स्वतः 6 महिने तुरुंगात होतो, पण आम्ही पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलायला घाबरणार नाही. सर्व विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात टाकण्याचा त्यांचा मनसुबा आहे. मोदी सरकार पक्ष चोरणारं असून त्यांनी धनुष्यबाण चोरलं, घड्याळ चोरलं अशा चोरांना या निवडणुकीत धडा शिकवा असं आवाहन त्यांनी केलं. उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेचा विचार पुढे नेण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. भाजप सरकारवर देशातील सर्वच जनतेचा प्रचंड रोष आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे, बेरोजगारी वाढती आहे. संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आहे. जे शेतकरी न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरले त्यांच्यावर लाठीमार आणि गोळीबार केला जातोय. राजर्षी शाहू महाराज यांचा विचार संसदेत पोहोचवण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेला कुणीही रोखू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उदय नारकर, शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देवकर, जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी, डॉक्टर नंदाताई बाभोळकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनील मोदी, अमर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अंबरीश घाटगे, RK पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे यशवंत गोसावी आदींची भाषणं झाली. दरम्यान राजर्षी शाहू राजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, म्हणूनच आज कोल्हापूरच्या कुस्तीचा देशभर नावलौकिक आहे. त्यामुळेच शाहू महाराज छत्रपतींना पाठिंबा देण्यासाठी सुमारे 200 मल्ल फेटे बांधून या सभेला उपस्थित होते. या मल्लांनी सभेत सर्वांचं लक्ष वेधलं. या सभेला खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजय बाबा घाटगे, सुरेश साळोखे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, AY पाटील, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, चंदगडचे काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, प्रवीणसिंह घाटगे, रामराजे कुपेकर, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक डॉक्टर चेतन नरके, RPIच्या रूपाताई वायदंडे यांच्यासह महाविकास आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.